का ग परे काय बघती? अगं मम्मी कटाळीस नाही का तू? कटाळायचंय काय त्यात? अगं माझ्या मनपसंतीने घर बांधलंय. अच्छा तुझ्या मनपसंतीनं घर बांधलंय काय? बर एवढी रूम झाडून झाली कसं पाटीत गोळ्या येतंय थोड्या वेळेनं कळल. होय म्हणा पाटीत गोळा येतय. अगं माझ्या मनपसंतीने घर बांधलंय, कशाला पाटीत गोळा येईल? बरं झाड रुको जरा सबर करो. काय मम्मी कटाळली का? हे अगं परे झाडू मारत मारत मी व्यायाम करते. अच्छा असं करते ग. पाठपीठ माझ्या काय नाही दुखत. अच्छा व्यायाम करते का? बर अजून 15-20 मिनिटांनी कळल. कबरचं तुकड पडायला लागलं बाया. काय मम्मी म्हणलं होतं का नाही तू कटायची? अगं नाही अगं पैंजण दूध झालतं. पैंजणचं दिन आवळी ग कडी. अच्छा मला कुठला कटाळा येतोय? बर अजून थोड्या वेळानं कळल. अगं परे मी नाही कटाळत झाडू मारायला. अगं मला मोठ्या घराची हाऊस होती म्हणून तर तुझ्या बापाला बांधायला लावलंय. आणि कटाळत म्हण नाही कटाळत मी. अगं मम्मी आताशी 2च रूमा झाल्या त्या बाहेरी म्हणजे म्हणशील आयु लय पाठ दुखायली आणि पप्पाला म्हणली की लईच मोठं घर बांधा लईच आवडची सव मोठे केले. अगं बस मला आवडतंय मोठं घर म्हणून मी केलंय. आणि म्हणाय कंबर दुकान तुझी नाही दुकान जातो तू खेळायला. हा म्हणते माझं दुखत नाही 2च रूमा झाल्यात असं करती म्हणती माझं दुखत नाही. अभी मजा आएगा ना भिड़ो. अयो कंबराचं तर नुसतं जाळायला लागलंय गे बाई. परी म्हणत होती की एवढं मोठं घर न ग एवढं मोठं घर न ग. परीच ऐकलं असतं तर बरं झालं असतं बया. छोटं घर असतं पटकन झाडून रिकामी झाली असते. अर्धा तास लागतंय झाडायला. कंबराचं तर काय कंबर राहत नाही वाटतंय मला. दुखतय का ग मम्मी? होय अगं परी दुखतंय. नाही अगं बरे अच्छा. तुला दुखतंय माझं. अगं हाड मोडत होती ग कमरचं. दुखत नाही माझं. किती मोठं घर आहे आपलं. ठीक आहे काना झालं ते एकच रूम राहिली झाडायची. राहू द्या दुखतय तरी म्हणते कुठे दुखतय माझं नाही दुखत अशी करती. आता निमत झालंय अजून लय आहे. और अभी तो रुको क्लाइमैक्स अभी बाकी है. अगं मम्मी आता तरी मान्य कर पाठीत ही दुखतय ती. ए परे माझं काय सुद्धा दुखत नाही बरं. अगं मला आवड आहे मोठ्या घराची. मला पहिल्यापासून वाटायचं माझं घर लय मोठं असावं म्हणून. आणि किचन पैसे असं अगं नाही केलं माझी हाडं मोडत होती मी. हाड मोडत होती ते मी बघितलं अखित मी बघत होती. अगं हो का असं वाकलं की जरा हे असं व्यायाम केला ना जरा असा की जरा बरं वाटतं. आणि तब्येत बी जरा चांगली राहत असती व्यायाम केल्याने. आणि सांगायला लागली माझं दुखत असतं तर मी केलं असतं का काम सांग बरं. सांगायला लागली. रुको जरा सबर करो. भया उगाच्या उगा एवढं मोठं घर बांधलंय. मत झालं अजून पोरचं आहे गॅलरी आहे खालचं झाडू मारून घ्यायचंय. मला वाटत नाही माझी कंबर राहीन म्हणून.
1 तास तर झाडू मारायलाच जातोय. कामाला बाई लावावं लागते काय की बाबा. और अभी तो रुको, क्लाइमैक्स अभी बाकी है. कमराचा तुकडा पडायला काही बाई आवा काय सुद्धा येईना खाली. अति मोठं घर झालं अति. अच्छा. आयो काय झालं बाई एकदाच झाडू मारून. आता हे काय खालचा कोबा 5 मिनिटात झाडू मारून होते. कवापासून झाडू मारते बाई कमराचं पाक तुकडं पडलं गाई. अगं मम्मी तुझं कऊ होतंय? काय नाही झालं बा आता हे 5 मिनिटात खालचं झाडू मारून घ्यायचंय का ग. अगं मम्मी तुला 10 मिनिटं नाही, तुला अजून 1 तास लागणार. अगं परे आता एवढं राहिले 10 मिनिटाचं काम नाही 1 तास कशाला लागतोय. अगं मम्मी किचन मध्ये चिवड्यानी सगळी मातीच करून टाकली. अगं देवा इथं कमराचा माझा तुकडा पडायला लागत हिला तर. अरे जेवढ्या मी आताच घर झाडू मारले ते अरे पुसायचंय ते अजून. आणि काय केलंय अरे राणा कमराचा पाक माझा तुकडा पडल्या तर. काय खेळते बाहेर तुला खेळायला जागा नाही वय. एवढी मोठी माती केली बया अजून 1 तास लागतंय. बघ मम्मी अजून 1 तास लागतंय तुला. बया जा जाऊन झाडू आण. तुला तर नुसत्या गपाच माराय द्याव्या. शिवड्या उठ जा तिकड तू पण झाडू मारून. कामाने पाक जीव रडकुंडीला आलाय आणि लेकरं असली अजून भूताची बदगी. आण बया. अगं आय आज तुझं कमर मोडल्याशिवाय राहत नाही. चिवड्यात सगळीकडेच घाण करायलाय. आता कुठे गेलाय चिवड्या. आता चिवड्या गेलाय तिकडं माती आणाय. त्याकडे लक्ष दे अजून काहीतरी कुठतरी काम वाढून ठेवल. ही करते मी. माझा तुकडा पडायला लागले तर.